पाटलांकडं आलो आणि त्यांनी सांगितलं की एक प्रगतिशील शेतकरी आहे, परंतु इथं आल्यानंतर समजलं की प्रगतिशील शेतकरी नसून यशस्वी शेतकरी आहे आणि या यशामागं त्यांचं कष्ट, मेहनत, अपार जिद्द या सगळ्या गोष्टी असल्यामुळं आम्हाला पण इथे काम करावं असं वाटलं आणि म्हणून आम्ही तुतीच्या म्हणजे पिकासाठी ज्या आपलं ग्रो मॅजिक आहे, MI स्प्रे आहे, ही औषधं दिली आणि त्या औषधांनी 6व्या दिवशी जादू दाखवायला सुरुवात केली। 6व्या दिवसानंतर त्यांचा फोन आला की सर, जी पिवळी पानं पडली होती ती पानं आता पुन्हा जागेवर आलेली आहेत, ब्लॅक झालेली आहेत, चांगली झालेली आहेत। आणि नंतर त्याच्यानंतर मला वाटतं 15 दिवसांनी आम्ही व्हिजिट मारली। व्हिजिट मारल्यानंतर बघितलं तर अक्षरशः आमच्याही डोक्याच्या वरती ह्या तुतीची जे आहे रोपं आहेत किंवा वाढ झालेली आहे, ही वाढ पाहून आम्हाला आश्चर्य वाटलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात ही वाढ होते आणि ह्या वाढीमुळे त्यांना उत्पन्नाचा चांगला फायदा झालाय। फक्त आपला मित्रांनो 1690 रुपयाचा डोस दिला होता त्यावेळेला, त्या 1690 रुपयाच्या डोसनं जर एवढी मोठी क्रांती 1 एकरभर मध्ये केलेली आहे तर निश्चितच शेतकऱ्याचा खर्च कमी आणि उत्पन्न जास्त। सर, मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला, हा मावळ भाग आमचा इंद्रायणीचा वास अख्ख्या भारतभर आहे, आमचा भारताच्या बाहेर पण इंद्रायणीचा आमचा टंक आहे, प्लस साखर कारखाना असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी भरपूर आहे, माझ्यासारखे असतील, कारडे पाटलांसारखे। तर ह्या लोकांसाठी तुमच्याकडे काय गायडन्स, तुमच्याकडे काय ऑर्गॅनिक खतं आहेत का? नक्कीच साखर जर आपलं उत्पन्न जर वाढवायचंच असेल ऊसाचं, आता तुम्ही साधारण 60, 65, 70 टनाच्या पुढे मला वाटतं आतापर्यंत गेलेले नाही, पण हेच उत्पन्न डे 1 पासून आम्ही भूवस्त्र वापरण्यापासून जर तुम्ही एखादा प्लॉट आमच्या ताब्यात दिला तर हे उत्पन्न आम्ही 100 टनापर्यंत सहज नेऊ शकतो, ही खात्री तुम्हाला देतो। म्हणून आम्ही ज्या पद्धतीनं सांगाल त्या पद्धतीनं आम्हाला तुम्ही प्लॉट उपलब्ध करून द्या, आम्ही तुमचं उत्पन्न निश्चितच दुपटीनं वाढवून देऊ शकतो, 1.5 पटीनं वाढवून देऊ शकतो। भातासाठी काय सर? भातासाठी सुद्धा आपल्याकडे पहिल्यापासून भूवस्त्र, त्यानंतर ग्रो मॅजिक, ओलिप आणि MI स्प्रे, याच्या पलीकडे भातासाठी काही नाही। आणि ज्यावेळेस मावा तुडतुडा येईल, तुडतुडा हा तुमच्याकडे प्रामुख्याने येतो, 40 दिवसाचं पीक झाल्यानंतर आपल्याला भातावरती तुडतुड्यासाठी आपलं खास स्पेशल इंडिया ग्रोचं सिट्रा म्हणून बनवलेलं औषध आहे, ते औषध आपल्या प्रत्येकाला मारायचं आहे। आणि त्याच्या अगोदर एक लागवडीपूर्वी रोप ज्या वेळेला लावायचे त्याच्या आधी 4 दिवस तुम्ही MI स्प्रे आणि ग्रो मॅजिकची एक हलकी फवारणी घ्या। तुम्हाला 4 दिवसात त्या रोपामध्ये जी झालेली डेव्हलपमेंट, जी सुधारणा आहे ती लक्षात येईल। आणि भात लागवड करताना सुरुवातीला तुम्ही कुठल्याही किमतीत आपलं भूवस्त्र हे जमिनीमध्ये तुमच्या गाळाबरोबर कालवलं पाहिजे, गेलं पाहिजे जमिनीमध्ये। ते जमिनीमधले सगळेच्या सगळे कीटक मारायचं काम करतं, जमिनीला उपजाऊ तयार करतं, पौष्टिक तयार करतं, कीटकनाशकाचं सुद्धा ते काम करतं। त्याच्यामुळं शेवटचा एक प्रश्न आहे सर, लोकांना अजूनही साशंकता आहे, लोक रासायनिक खतं खूप मारतात, जमिनी कशा नापीक झाल्या ते मी सांगायला नको, ऑर्गॅनिकचा वापर केल्यानंतर त्यांना तेवढं भरघोस उत्पन्न कमी खर्चात येऊन तो सदन शेतकरी बनेल का? यस सर, निश्चितच बनेल। आम्ही तुमच्याच भागामध्ये खूप काही रिझल्ट घेतलेले आहे। फक्त सुरुवातीला ऑर्गॅनिक यूज करताना तुमच्या जमिनीला जी केमिकलची सवय झालेली आहे त्याच्यामध्ये 20% तुम्ही केमिकल तुमचे यूज करा। त्याच्यानंतर ऑर्गॅनिक यूज केल्यानंतर हळूहळू तुमच्या जमिनीला ऑर्गॅनिकची सवय होईल आणि तुमचं केमिकल सगळ्याच्या सगळं बॉयकॉट होईल, म्हणजे बाहेर पडेल। आणि फक्त